प्रशांत कोरटकरनेच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनेच फोन केल्याचं समोर आलंय। कोरटकरने आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा असल्याचं समोर आलंय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय। कोल्हापूर नंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली आहे। तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे। संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर तुर्तास तरी जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे। महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला। पक्ष संघटना मजबूत करण्याकरता शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत। मिठी नदीतला गाळ काढण्याकरता मुंबई महापालिकेनं काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाला। टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला। मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यास मुंबईसह महानगर क्षेत्रात निवडणुकांचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे। प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे। परभणीमध्ये काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलाय। या दोन्ही पक्षातील 15 नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। दरम्यान शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक तयारी करता शेतकरी सभासदांचा भव्य मेळावा पार पडला। सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विधानसभेची पुनरावृत्ती करून बाळासाहेब पाटलांना माजी आमदार केलं, तसं कारखान्यातही माजी चेअरमन करू असं खुलं आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी दिलं होतं। कोल्हापूर कर्नाटक सीमा समन्वय मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारशी समन्वय साधणं, मराठी भाषिकांना सहकार्य करणं, सीमावादावरील खटल्याला मदत करण्याची जबाबदारी या दोन्ही मंत्र्यांवर असणार आहे। आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 6 रुपयांनी वाढ झाली आहे। दिल्लीत याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 रुपये झाली आहे, तर मुंबईत 1755 रुपये झाली आहे। तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही। पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा तर मध्य रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। शनिवार रात्री 10 वाजल्यापासून रविवार सकाळी 11 वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमध्ये 227 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत। आजपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलच चढवता येणार आहे। शनी भक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचं तेलच वाहायची परवानगी देण्यात आली आहे। दुकानदारांनाही प्रमाणित कंपन्यांचं तेलच विकण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे रस्त्यांचं जाळं वाढणार आहे। ही कामं जलद गतीनं पूर्ण करण्याकरता जंक्शन टू जंक्शन या पद्धतीनं कामं झाली पाहिजेत असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत। देशातील सगळ्या विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CUTE-PG 2025 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहेत। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। राज्यात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरूच राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आता व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत। आपलं सरकार या संकेतस्थळावरील 500 सेवा आता व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संघटनेनं 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला।
एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना आता महामंडळानं साध्या लालपरीतही सुरक्षा यंत्रणा बसवण्याची हालचाल सुरू केली आहे। सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। याची निविदा प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली जाणार आहे। राज्यातील 2000 पेट्रोल पंपाच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक अधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला। या माध्यमातून राज्यातील 30,000 रोजगार निर्मिती होईल असा दावाही त्यांनी केला। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी महाराष्ट्रात 1660 नवे पेट्रोल पंप मंजूर केलेत। मात्र यासाठीची परवानगी रखडल्यानं परवानगी मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत। महायुतीच्या मंत्र्यांसाठी मंत्रालयातील जागा अपुरी पडत असल्यानं आता राज्य सरकारनं नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय। मंत्रालयाच्या आवारातच तळमजल्यासह 5 मजली नवीन इमारत उभारली जाणार आहे। बांधकाम खर्चासाठी 118 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांकरता 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे। या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। वारली चित्रकला जिवंत ठेवण्याकरता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पालघरमधील गंजाड इथं मातीच्या रंगाचं संमेलन आयोजित करण्यात आलं। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात पालघरमधील चित्रकारांच्या वारली चित्राचं प्रदर्शन भरवण्यात आलं। यंदा कापसाला अपेक्षित दर मिळत नाहीये, तर सीसीआय कडूनही कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे निराश झालेल्या वाशिममधल्या शेतकऱ्यांना कापसाच्या शेतात जनावरं सोडली। अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा आज छबिना उत्सव साजरा होतोय। या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी विविध ग्रामदेवतेंच्या पालख्या वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत। भोर पुणे मार्गावर खडी वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। डंपरमधून खडी रस्त्यावर सांडत असल्यानं दुचाकी स्वारांना खडी भरलेल्या रस्त्यातून मार्ग काढावा लागतोय। त्यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन तातडीनं करावं असे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले। गोंड राजवंशाचा गौरव आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी झटपट नदी पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितलं। सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं केलंय। आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी आता सर्वसामान्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेणार आहेत। सांगलीत घरावर काळ्या गुढ्या उभारून सरकारचा निषेध करण्यात आला। शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली। 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना जनसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील या ट्रस्टच्या वतीनं तारा भवाळकर यांना हा पुरस्कार देण्यात आला। अलिबागमध्ये 2 एसटी बसेसच्या मध्ये चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर तोडफोड झाली, राडा झाला। या प्रकरणी पोलिसांनी 33 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर अपघातातील आरोपी बस चालकालाही अटक करण्यात आलेली आहे। रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्याकरता 15 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। मुदतीत ई-केवायसी न केल्यास संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 5.5 लाख रेशन धारकांना धान्य मिळायला अडचणी येणार आहेत। अहमदनगरच्या मढी ग्रामसभेनं घेतलेला ठराव पंचायत समितीनं रद्द केलाय। मढी इथल्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता। एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीत असताना निवड यादीतून नावं वगळल्यामुळे माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली। मात्र तरीही
MPSCनं उत्तरपत्रिका न दिल्यानं याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणी खंडपीठानं MPSCला नोटीस जारी केली आहे। पुण्यातील घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरातील बसस्थानकावर रात्रीच्या दरम्यान पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला। यावेळी संशयित व्यक्तींच्या सुरक्षा रक्षकांकडून चौकशी करण्यात आली। अकोल्यात 17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, पण या आत्महत्येस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर पोलीस तपास अधिकारी पैशांची मागणी करत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। सोलापूरच्या माळकवठेचे गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून जातात, हे पाहण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या रोबोटनं अनधिकृत नळांची तपासणी केली। रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीनं सिल्क मिल कॉलनीमधील 54 अनधिकृत नळांची माहिती मिळाली। यातून पालिकेला 2.25 लाखांचा महसूल प्राप्त झालाय। कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागलाय। रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये असणार आहे। नवे दर आजपासून लागू झालेले आहेत। भिवंडीतील कोशिंबी या गावाचं स्वयंभू असणारं ग्रामदैवत निळकंठेश्वराची जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात भक्तिभावानं संपन्न झाली। हरिनामाच्या जयघोषात देवाची पालखी गावातून काढण्यात आली। या पालखी मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांसह स्त्री-पुरुष तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले। महापूर नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीमार्फत पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती देण्यात आली। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत। कोल्हापूर पालिकेनं घरफाळा आणि पाणीपुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवस राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख जमा झालेत, तर अद्यापही 44 कोटी वसुली बाकी आहे। त्यामुळे पालिकेनं 5000 जणांना नोटीस बजावली आहे। वाशिमच्या रिसोडमधील दुचाकी शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं। जालन्यामध्ये शेतजमिनीच्या वादातून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली। या प्रकरणी 11 जणांविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बुलेटमधून कर्णकर्कश आवाज काढून शहरातील शांतता भंग करणाऱ्या बुलेट स्वारांना दौंड पोलिसांनी चांगला चोप दिला। बेशिस्त चालकांवर कारवाई करून 11 बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आले। पालघरमधील बिटको इथं ओसवाल इंडस्ट्रीजमधील कंपनीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। यात कंपनीचा काही भाग जळून खाक झाला। अंबरनाथमध्ये बाईक रेसिंगच्या नादात भरधाव दुचाकीनं रिक्षाला धडक दिली। या अपघातात 3घांना गंभीर दुखापत झाली आहे। त्यात एक लहान मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे। रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासीही जखमी झालेले आहेत। गेल्या 2 वर्षात मुंबईत घडलेल्या बलात्काराच्या 2109 घटनांमधील तब्बल 406 नराधम अद्याप मोकाट आहेत। राज्याच्या राजधानीचं शहर असलेली मुंबई इतर ठिकाणच्या तुलनेत महिलांसाठी अधिक सुरक्षित मानली जाते। याच मुंबईत 2 वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलेलं आहे।